आणि म्हणतात ना, देवाची जर इच्छा असेल आपल्याला त्यांच्या दारापर्यंत न्यायची तर देव काहीही करून आपल्याला त्याच्या दारापर्यंत आणतोच दर्शनासाठी. काय झालेलं सांगते चला पुढं. आज गवारीची भाजी आणि पावट्याचं कालवण केलं होतं मस्त. मी पहिल्यांदाच एवढी नाही नाही म्हणत होते, पण आमचे मोठे दीर आहेत ते ऐकेच ना. त्याने आणली होती गाडी, मग ती पूजण्यासाठी आम्ही आमच्या कुलदेवतेला जाणार होतो. मग खरसुंडीला जाण्याआधी आम्ही बुडामध्ये जातो, तिथं दर्शन घेतलं आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि गेलो नंतर खरसुंडीला. तिथं रविवार होता पण गर्दी वगैरे काय नव्हतीच. मस्त असं दर्शन झालं, खूपच भारी वाटलेलं, कारण खूप दिवसांना आम्ही आलेलो देवदर्शनासाठी. आणि एक गोष्ट मला फायदेशीर पडते बघा, सासू सासरे सोबत असले की मला काही खरेदी करायला लागत नाही आणि माझं सगळं व्हिडिओकडेच ध्यान असतंय. ते इथं चालू होतं माझं, तोपर्यंत इथं सासू सासरे प्रसाद घेत होते आणि एक सिद्धनाथाचा फोटो पण घेतला आणि त्याच्यानंतर गेलो सगळे चहा प्यायला. तर मी आणि ताई तर चहा पित नाही, पण गुळाचा चहा बघून प्लॅनिंग चेंज केलं आणि पिलो चहा आणि देवाच्या दारामध्ये गाडी पुजून घेतली. चला मग आजच्यासाठी एवढंच.